सुरू करू शकता सर, काय अडचण नाही. ओके. इयत्ता 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मी सुधाकर अंत्रे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुर्के, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अपूर्णांक या घटकातील अपूर्णांकाचा अर्थ, अपूर्णांकाचे वाचन व अपूर्णांकाचे लेखन आणि त्याचबरोबर अपूर्णांकाचे प्रकार पण पाहिले होते. त्यामध्ये समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक काल आपण पाहिले होते. तर त्यामध्ये समछेद अपूर्णांकाचा आणि भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आज आजच्या तासात आपण पाहणार आहोत. तर पहा, सुरुवातीला आपण समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहणार आहोत. दिसतंय ना? तर पहा, समछेद अपूर्णांक व भिन्नछेद अपूर्णांक. आता समछेद अपूर्णांक म्हणजे काय? ज्या व्यवहारी अपूर्णांकाचे छेद सारखे असतात, अंश मात्र वेगळे असतात परंतु छेद सारखे असतात, त्याला आपण समछेद अपूर्णांक असे म्हणतो. मग या समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्णांक अपूर्णांक असेल तर जी संख्या मोठी तिच्याकडे आपण बाणाचं तोंड करतो, म्हणजे आपण ती संख्या मोठी आणि जी लहान आहे तिला लहान असे ठरवतो. परंतु अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना काही ट्रिक्स असतात, त्या ट्रिक्स आपण फॉलो करायच्या आहे. किंवा आपण डायरेक्ट भागाकार जरी केला तरी आपण ते उत्तर निघू शकतो आणि आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. परंतु त्या क्रियेसाठी वेळ जाऊ शकतो. आणि इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताचे 50 प्रश्न असतात. आपल्याला वेळ 1.5 तास असतो 75 प्रश्नासाठी. या 1.5 तासात सर्व 75 प्रश्न आपले सोडून झाले पाहिजे. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. मग आपण गणित सोडवताना एका उदाहरणामध्ये 3 ते 4 क्रिया पण असू शकतात. मग अशा वेळी आपला जर गणित एकेका उदाहरणासाठी जर जास्त वेळ गेला तर आपले 50 प्रश्न सोडून होणार नाही. त्यासाठी आपण ट्रिक्स फॉलो करायचे आहे. पहा, गणितामध्ये जास्तीत जास्त ट्रिक्स जर फॉलो केल्या तर आपला कमी वेळात जास्त उदाहरणे सोडून होतात. मग ज्या ट्रिक्स आहे ते मी तुम्हाला सांगणार आहोत. सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत वही आणि पेन ठेवायचं आहे. जे मी फळ्यावर लिहितो ते तुम्ही ट्रिक्स पण लिहून घ्यायचे आहे आणि जे उदाहरणं लहान मोठेपणा ऍक्च्युअल आपण ठरवणार आहोत तो सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा सराव होईल आणि घरी नंतर रिवाइज करा. म्हणजे समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आणि भिन्नछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवला, कोणत्या ट्रिक्स वापरल्या ह्या तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त उदाहरणे तुमचे सोडून होतील. पहा आता, समछेद अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकाचे छेद सारखे असतील व अंश मात्र निरनिराळे असतील तर ज्याचा अंश सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. पहा, ही ट्रिक लिहून घ्या. व्यवहारी अपूर्णांकाचे छेद सारखे असतील व अंश निरनिराळे असतील, म्हणजे वेगळे असतील अंश. तर
ज्याचा अंश म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. सर्वात मोठा असतो. ही ट्रिक लक्षात ठेवायची. या ट्रिकचा वापर केल्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात येईल. पहा, आपण उदाहरणार्थ घेऊ. उदाहरण पहिलं उदाहरण पहा. 5/11 मध्ये चौकोन आहे आणि पुढे दिलेले 9/11. तर पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण उदाहरण पाहत आहोत. 5/11 पहिला जो अपूर्णांक आहे 5/11 आणि दुसरा जो अपूर्णांक 9/11. आता इथं छेदाचं निरीक्षण करा बरं. पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 11 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 11. म्हणजे दोन्ही अपूर्णांकाचे छेद काय या ठिकाणी सारखे आहे. म्हणजे हे झाले समछेद अपूर्णांक. मग आपली ट्रिक काय पहा, जेव्हा व्यवहारी अपूर्णांकाचे छेद सारखे असतील व अंश निरनिराळे असतील तर ज्याचा अंश सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. आता पहा, या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा अंश 5 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती मुलांनो? 9. मग 5 आणि 9 मध्ये कोणता मोठा आहे? तर 9 हा अंक मोठा आहे, म्हणून 9/11 हा अपूर्णांक मोठा. तिकडे आपण बाणाचं तोंड करतो. हे झालं पहिलं उदाहरण. यानंतर पहा, आता मी दुसरं उदाहरण देतो. पहा, सर्वांनी वही पेन घेऊन आपल्या वहीमध्ये ही उदाहरण लिहायची. दुसरं आहे पहा, 4/7 चौकोन मध्ये 5/7. आता पहा, निरीक्षण करा, सोडवा बरं. ज्याला जमन त्यांनी पटकन लगेच उत्तर लहान मोठेपणा ठरवायचं आहे. पहा, आता या 2 नंबरच्या अपूर्णांकात पहिला जो अपूर्णांक आहे 4/7, दुसरा 5/7. या ठिकाणी पहा बरं, इथं छेद 7, इथं छेद 7, छेद समान आहे. मग अंश पहा, इथं 4 आहे, या ठिकाणी 5 आहे. मग मोठा अंक कोणता आहे 4 आणि 5 मध्ये? तर 5 हा मोठा आहे, म्हणून 5/7 हा अपूर्णांक मोठा. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा. 7/12 5/12. पहा, आता या उदाहरणामध्ये पहिला जो अपूर्णांक आहे 7/12 समान, त्यामुळं अंशाचं निरीक्षण करा. या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा अंश 7 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 5 आहे. 7 आणि 5 यामध्ये कोणता मोठा आहे? तर 7 हा मोठा. त्यामुळे 7/12 हा अपूर्णांक मोठा. बाणाचं तोंड आपण त्या मोठ्या अपूर्णांकाकडे करायचे. आलं लक्षात? त्यानंतर पहा, आता उदाहरण 11/15 मध्ये चौकोन 9/15. आता या दोन्ही अपूर्णांकाचा आपल्याला लहान मोठापणा ठरवायचा आहे. या ठिकाणी पहा मुलांनो, पहिल्या अपूर्णांकाचा छेद 15, दुसऱ्याचा पण छेद 15, छेद सारखे. मग अंशाचं निरीक्षण करा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 11 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 9. त्या दोन्ही मध्ये कोणता मोठा आहे रे? तर 11.
म्हणून 11/15 हा अपूर्णांक मोठा. आता पुढचे उदाहरण पाहू अजून आणखी आपण. पहा, आता मी 4-5 उदाहरणं देतो तुम्हाला. तुम्ही सर्वांनी वहीमध्ये सोडवायचे ते उदाहरणं. नंतर मी समजून सांगणारच आहे, परंतु तुम्ही सोडवायचंय. चला घ्या. 11/14 चौकोन 11/14. 6वं उदाहरण आहे 17/19 चौकोन 15/19. 7वं उदाहरण आहे 13/18 चौकोन 17/18. सर्व समछेद अपूर्णांकाचे उदाहरण आहे, पटपट सोडवायचे. 8वा 15/22 चौकोन 13/22. 9वं उदाहरण आहे 5/10 चौकोन 5/10. आणि 10वं उदाहरण आहे 21/50 चौकोन 31/50. पहा आता सोडवा पटकन. उदाहरण सोडवायचे सर्व विद्यार्थ्यांनी. सर्व समछेद अपूर्णांक पहा, सर्व अपूर्णांकांचे छेद सारखे. आता या ठिकाणी पहा बरं, 5 नंबरचं उदाहरण आहे 11/14. 11/14 यामध्ये पहा छेद सारखे दोघांचे, परंतु अंश पहा बरं या अपूर्णांकाचे. अंश पण इथं 11 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश पण 11 आहे. मग काय होईल रे मुलांनो, या दोन्ही अपूर्णांक लहान मोठेपणा ठरेल का? हे कसे येतील? सारखे. सारखे म्हणजे कोणतं चिन्ह आहे? बरोबरचं चिन्ह. आलं लक्षात सर्वांच्या? यानंतर आता 6 नंबरचं उदाहरण पहा 17/19 आणि दुसरा अपूर्णांक 15/19. छेद तर सारखे, मग अंश पहा बरं. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 17, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 15. 17 आणि 15 मध्ये कोणते मोठे? तर 17 मोठे, म्हणून हा अपूर्णांक मोठा. 7 नंबरचं उदाहरण पहा 13/18 दुसरा अपूर्णांक 17/18. या ठिकाणी पण छेद मात्र समान आहे. मग अंशाचं निरीक्षण करा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 13, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 17. 13 आणि 17 मध्ये कोणते मोठे? तर 17, म्हणून हा अपूर्णांक मोठा. आता 8 नंबरचं उदाहरण पहा 15/22 13/22. छेद मात्र समान आहे दोघांचे, मग अंशाचं निरीक्षण करा. 15 आणि 13. 15 आणि 13 मध्ये कोणता मोठा आहे? तर 15, म्हणून हा अपूर्णांक मोठा 15/22. त्यानंतर 9 नंबरचं उदाहरण 5/10 चौकोन 5/10. आता पहा इथं पण या 5 नंबरच्या उदाहरणासारखंच आहे. छेद 10 10 दोन्ही अपूर्णांकाचे छेद सारखे आणि अंशाचं निरीक्षण करा. अंश पण इथे 5 आणि या ठिकाणी पण 5. अंश पण सारखे म्हणजे छेद आणि अंश दोन्ही सारखे, म्हणजे हे अपूर्णांक सारखेच आहे, म्हणजे मध्ये काही बरोबर चिन्ह. त्यानंतर 10 नंबरचं शेवटचं उदाहरण आहे पहा 21/50 31/50. छेद सारखे 50-50. आता अंशाचं निरीक्षण करा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे रे? 21 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 31. 21 आणि 31 मध्ये कोणता मोठा आहे? तर 31,
म्हणून हा अपूर्णांक मोठा. आलं लक्षात सर्वांच्या? समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा लक्षात आला असेल पहा. छेद जर सारखे असेल दोन्ही अपूर्णांकाचे तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. आता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा आणि गोल करा. 4 अपूर्णांक देतात आणि सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा आणि गोल करा, किंवा सर्वात लहान अपूर्णांक ओळखा. दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक ओळखा आणि त्याला गोल करा. असे पण प्रश्न येऊ शकतात, किंवा मग त्याचा पर्याय तुम्हाला चौकटीत लिहावा लागेल उत्तर दिलेलं. तर आपण ते पाहू आता. सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा व गोल करा. आपण काय केलं, अगोदरच्या प्रश्नामध्ये 2 अपूर्णांकाची तुलना केली. समछेद अपूर्णांक बर का, सारखे छेद असलेल्या 2 अपूर्णांकाची तुलना केली आणि अंशाचं निरीक्षण करून लहान मोठेपणा ठरवला होता. चौकोनामध्ये आपण लहान मोठेपणाचं चिन्ह लिहिलं होतं. तर आता या प्रश्नामध्ये काय पहा, दुसऱ्या प्रश्नामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा व गोल करा आणि खाली 4 अपूर्णांक दिलेले पहा, 4 व्यवहारी अपूर्णांक दिलेले. तर पहिलं उदाहरण आहे पहा 1 नंबरचं. 7/15, 4/15, 11/15 आणि शेवटचं आहे 3/15. करा बरं, या 4ही अपूर्णांकाचं निरीक्षण करा आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे मुलांनो पहा, सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा आणि गोल करा. आता सर्व अपूर्णांक ओळखायचे, आपण ट्रिक काय पाहिली अगोदर, सर्व अपूर्णांकाचे छेद जर सारखे असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. मग आता निरीक्षण करा, पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे 7, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे 4, तिसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे 11 आणि चौथ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे 3. तर 7, 4, 11 आणि 3 यामध्ये मोठा कोणता आहे तर 11. म्हणून 11/15 हा अपूर्णांक सर्वात मोठा आणि त्या अपूर्णांकाला गोल करा. घेतलं लिहून हे उदाहरण. आता आणखी 2-3 उदाहरणं पाहू आपण असे. दुसरं उदाहरण आहे पहा, 11/17, 12/17, 9/17 आणि शेवटचं 14/17. पहा आता या ठिकाणी पण तसेच आहे, 4ही अपूर्णांकाचे छेद सारखे. मग अंशाचं निरीक्षण करा. 11 पहिल्या अपूर्णांकाचा अंश 11, दुसऱ्याचा 12, तिसऱ्याचा 9 आणि चौथ्याचा 14. मग कोणता अंश मोठा आहे रे मुलांनो तर 14. 14 हा अंश मोठा आहे, त्यामुळे ह्या 4 अपूर्णांकामध्ये 14/17 हा अपूर्णांक मोठा, त्याला गोल करायचा आहे. आलं लक्षात? यानंतर पुढचं 3 नंबरचं उदाहरण पहा. 7/9, 5/9, 8/9 आणि शेवटचं आहे 3/9. पुन्हा तीच साईड वापरा. छेद सगळ्यांचे सारखे, 4 अपूर्णांकाचे 9, 9, 9, 9 छेद सारखे. मग अंशाचं निरीक्षण करा. पहिला अंश आहे पहा पहिल्या अपूर्णांकाचा 7, नंतर दुसरा 5, नंतर तिसरा 8
आणि चौथा आहे 3. 7, 5, 8, 3 यामध्ये कोणता अंश मोठा आहे रे? 8. बरोबर, 8 अंश मोठा आहे, म्हणून 8/9 हा अपूर्णांक मोठा. आले लक्षात सर्वांच्या? आणखी एक दोन उदाहरण पाहू. 4 नंबरचं उदाहरण पहा. 5/11, 7/11, 10/11, 11/11. छेद सर्वांचे सारखे आहेत, मग अंशाचं निरीक्षण करा. कोणता अंश मोठा आहे? 5, 7, 10, 11 मध्ये 11 अंश सर्वात मोठा आहे, त्यामुळं हा पूर्णांक सर्वात मोठा. 5 नंबरचं उदाहरण आहे पहा. 7/13, 8/13, 11/13, 10/13. इथं पण त्याचे छेद सर्वांचे समान आहेत. छेद सर्वांचे समान असल्यामुळं अंशाचं निरीक्षण करा. 7, 8, 11 आणि 10 यामध्ये कोणता अंश मोठा आहे? तर 11 हा अंश मोठा आहे, त्यामुळं 11/13 हा अपूर्णांक मोठा. आले लक्षात सर्व विद्यार्थ्यांच्या? जेव्हा छेद समान असतील तेव्हा अंशाचं निरीक्षण करायचं. जो अंश सर्वात मोठा असेल तो अपूर्णांक मोठा, आणि त्या अपूर्णांकाला आपण गोल केलं. अशाच पद्धतीने सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा, त्याच्याऐवजी सर्वात लहान अपूर्णांक ओळखा व त्याला गोल करा, असा देखील प्रश्न येऊ शकतो. पहा, त्याचे 2-3 उदाहरणं पाहू आपण. सर्वात लहान अपूर्णांक ओळखा व गोल करा. पहा, त्याचे उदाहरण पाहू. पहिलं उदाहरण आहे त्यात 7/12, 5/12, 8/12, 9/12. आता पहा या ठिकाणी काय सर्वात लहान अपूर्णांक ओळखायचंय. पाहता तर छेद सर्वांचे सारखे 12, 12, 12, 12 चारही अपूर्णांकाचे छेद सारखे. मग आपल्याला आपण मगाशी या अगोदर आपण मोठा म्हणजे ज्याचा अंश मोठा होता तो अपूर्णांक मोठा असं आपण ठरवलं. आता आपल्याला लहान विचारलेले, सर्वात लहान अपूर्णांक ओळखा. मग 5 अंश 5, 7, 5, 8 आणि 9 असे 4 अंश आहे. यामध्ये सर्वात लहान अंश कोणता आहे? तर 5. 5 लहान आहे, म्हणून 5/12 हा अपूर्णांक सर्वात लहान, आणि त्याला गोल करायचं. आलं लक्षात? त्यानंतर पुढचं उदाहरण पाहता 2 नंबरचं. 3/8, 5/8, 7/8 आणि 6/8. पहा या ठिकाणी पण छेद समान आहे. 8, 8, 8, 8 चारही अपूर्णांकाचे छेद 8 आहे. मग अंशाचं निरीक्षण करा. 3, 5, 7 आणि 6 आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. मग सर्वात लहान अंश कोणता आहे? तर हा 3. सर्वात लहान अंश 3 आहे, म्हणून 3/8 हा अपूर्णांक सर्वात लहान. तिसरं उदाहरण आहे पहा. 11/14,
13/14 10/14 7/14 पहा छेद सर्वांचे सारखे आहेत. मग अंश पहा 11 13 10 7. तर आपल्याला सर्वात लहान अंश शोधायचा आहे. तर ह्या 4 मध्ये सर्वात लहान अंश कोणता आहे तर 7. मग 7/14 हा अपूर्णांक सर्वात लहान, त्याला आपण गोल केलेला आहे. आणखी 1-2 उदाहरण पाहू पहा. 4 नंबर 15/19 नंतर 7/19 11/19 आणि 18/19 पहा या 4 अपूर्णांकाचे निरीक्षण करा. यांचे पण छेद 4 अपूर्णांकाचे समान आहेत. मग अंशाचं निरीक्षण करा. 15 7 11 आणि 18. मग आपल्याला लहान अपूर्णांक ओळखायचा आहे. मग लहान अंश कोणता आहे तर या 4 मध्ये 7 हा अंश लहान आहे, म्हणून 7/19 हा अपूर्णांक सर्वात लहान. आणि शेवटचं उदाहरण पाहे आणखी 7/13 8/13 11/13 10/13. पुन्हा या 4 अपूर्णांकाचं निरीक्षण करा. 4 अपूर्णांकाचे छेद समान आहेत. मग अंशाचं निरीक्षण करा. 7 8 11 आणि 10 असे 4 अंश आहेत. तर आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. मग सर्वात लहान अंश कोणता आहे 4 मध्ये तर हा 7 सर्वात लहान अंश आहे, म्हणून 7/13 हा अपूर्णांक सर्वात लहान. लक्षात आलं सर्वांना? पहा आपण समछेद अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहिला. अगोदर काय केलं आपण 2 अपूर्णांकांची तुलना केली. त्यांचे छेद सारखे परंतु जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. 2 अपूर्णांकाची तुलना केली. त्यानंतर आपण सर्वात मोठा अपूर्णांक ओळखायला लावला. 4 अपूर्णांक दिले होते त्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा, तो आपण ओळखला, उदाहरण सोडवले. त्यानंतर आता सर्वात लहान अपूर्णांक ओळखा व गोल करा. त्याचे पण आपण 4 अपूर्णांकामध्ये समछेद अपूर्णांक बरं का लक्षात ठेवा. समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान, असे 3 प्रकार आतापर्यंत आपण पाहिलेले. हे कोणते पाहिले आपण तर समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांकाचं आपण पाहिलं. आता यानंतर आपण पुढचा जो घटक येतो उपघटक भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला पाहायचा आहे. समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा सर्वांच्या लक्षात आलाच असेल. तर आता आपण भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहणार आहे. पहा भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना काही ट्रिक्स आहे. जसे आपण आता काही ट्रिक्स पाहिल्या त्या पद्धतीनंच यात पण काही ट्रिक्स आहे, त्या आपण लक्ष देऊन काळजीपूर्वक लिहून घ्या. ट्रिक्स जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते उदाहरण तुम्ही काही सेकंदात सोडू शकता. जर ट्रिक्स माहित नसेल तुम्हाला 2-3 मिनिटं पण लागू शकतात ते लहान मोठेपणा ठरवण्यासाठी किंवा मोठा अपूर्णांक लहान अपूर्णांक ओळखण्यासाठी. त्यामुळे ट्रिक्स समजावून घ्या. ट्रिक्स जर तुम्हाला समजल्या तर कमी वेळात तुम्हाला लहान मोठेपणा ठरवता येईल. पहिलं पहा आता भिन्न छेद अपूर्णांक. भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतात. पहा या अगोदर आपण समछेद पाहिले, सारख्या छेदाचे अपूर्णांक पाहिले. आता भिन्न छेद म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतात. तर त्याची पहिली ट्रिक आहे पहा.
चे आपण उदाहरण घेणार आहोत. पहिली ट्रिक पहा. व्यवहारी अपूर्णांकाचे अंश सारखे असून छेद निरनिराळे असतील तर ज्याचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. पहा, हे लिहून घ्या. व्यवहारी अपूर्णांकाचे अंश सारखे असून छेद निरनिराळे असतील तर ज्याचा छेद सर्वात लहान, पहा बर का, ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. हे लक्षात ठेवा. व्यवहारी अपूर्णांकाचे अंश सारखे असून छेद निरनिराळे असतील तर ज्याचा छेद सर्वात लहान असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. ही ट्रिक लक्षात ठेवा. आता उदाहरण पाहू आपण. पहिलं उदाहरण आहे 5/11. पुढचा अपूर्णांक आहे 5/13. पहा, आपण मगाशी समछेद पाहिले. आता हे भिन्न छेद आहे. इथं छेद किती आहे? पहिल्या अपूर्णांकाचा 11 आणि इथं छेद किती आहे? दुसऱ्या अपूर्णांकाचा 13. छेद वेगवेगळे पण अंशाचं निरीक्षण करा बरं. अंश कसे आहे? पहिल्या अपूर्णांकाचा अंश 5, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे रे? 5. म्हणजे दोन्ही अपूर्णांकाचे अंश सारखे आणि छेद मात्र भिन्न आहे. अंश सारखे आणि छेद मात्र निरनिराळे. तर मग ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक मोठा. आता छेदाचं निरीक्षण करा. 11 आणि 13 मध्ये कोणता छेद लहान आहे बरं? कोणती संख्या लहान आहे 11 आणि 13 मध्ये? तर 11 ही लहान आहे. मग ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. मग आपण काय करायचं? कोणाचा छेद लहान आहे? पहिल्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे. किती? तो 11. म्हणून 5/11 आणि 5/13 मध्ये 5/11 हा अपूर्णांक मोठा, म्हणून त्याकडे आपण बाणाचं तोंड केलं. लक्षात आलं? पहा, इथं मुलांचा गोंधळ होतो. पटकन तुम्ही 5/11 आणि 5/13 मध्ये लहान मोठेपणा ठरवा म्हटल्यावर तुम्ही लगेच 5/13 हा मोठा आहे म्हणून लगेच काही मुलं पटकन काही विचार न करता 5/13 त्याच्याकडे लगेच बाण करून मोकळे होतात आणि ते उदाहरण चुकतं. त्यामुळे घाई न करता ट्रिक लक्षात घ्यायची. छेद भिन्न छेद असेल आणि अंश मात्र सारखे असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, हे लक्षात ठेवायचं. आता दुसरं गणित आहे पहा. दुसरं उदाहरण 7/15 चौकोन 7/11. आता या ठिकाणी पहा, दुसऱ्या उदाहरणामध्ये छेद मात्र भिन्न आहे. पहिल्या अपूर्णांकाचा छेद 15, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 11, पण अंश पहा बरं सारखे 7 आणि 7. मग काय करायचं? हीच ट्रिक वापरायची. ज्याचा छेद लहान छेद कोणाचा आहे बरं? पहिल्या अपूर्णांकाचा आहे का दुसऱ्या अपूर्णांकाचा आहे? 15 आणि 11 मध्ये लहान 11 आहे. म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे. म्हणजे तो अपूर्णांक कसा झाला रे? तर मोठा. म्हणून तिकडं बाणाचं तोंड होईल. लक्षात आलं तुमच्या? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. पुढे तिसरं गणित आहे पहा. तिसरं उदाहरण 6 अंश
तिसरे 11/15 चौकोन 11/13. पहा आता या दोन अपूर्णांकामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा छेद 15 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे 13. अंश मात्र सारखे, म्हणजे लक्षात ठेवायचं छेद सर्वात लहान कोणाचा आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा, किती आहे 13, म्हणजे तो अपूर्णांक सर्वात मोठा, तो अपूर्णांक मोठा. झालं सोडून, काय अवघड आहे त्यात. चौथं गणित पहा. 9/13 चौकोन 9/15. इथं पण सारखंच आहे पहा, छेद मात्र भिन्न आणि अंश मात्र सारखे. परत छेद कोणाचा लहान आहे पहा, पहिल्या अपूर्णांकाचा 13, दुसऱ्या अपूर्णांकाचा 15, म्हणजे 13 आणि 15 मध्ये 13 अंक लहान आहे, म्हणजे छेद याचा लहान आहे म्हणून हा पहिला अपूर्णांक काय झाला मोठा. शेवटचं गणित पहा 5 नंबरचं शेवटचं उदाहरण. 13/19 चौकोन 13/17. या ठिकाणी पहा, निरीक्षण करा, छेद भिन्न आणि अंश मात्र परत सारखेच आहे 13. मग लहान छेद लहान कोणाचा आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा आहे, किती तो 17. 19 आणि 17 मध्ये लहान कोणते 17. मग दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे म्हणून तो दुसरा अपूर्णांक काय होईल मोठा. आले लक्षात सर्वांच्या. लिहून घ्या हे सर्व. यानंतर हे झालं दोन अपूर्णांकाची तुलना, मध्ये चौकोन दिलेला होता, लहान मोठेपणा ठरवायचा होता. त्यानंतर पहा 4 अपूर्णांक देतात आणि त्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा आणि त्याला गोल करा. ते काही उदाहरण घेऊ आपण. आणि सर्वात लहान अपूर्णांक ओळखा त्याला गोल करा, ते उदाहरण घेऊ आपण. झालं लिहून सर्वांचं हे. आता उदाहरण आहे, सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा. अपूर्णांक ओळखा व त्याला गोल करा. पहा, पहिला आहे 8/11, दुसरा आहे 8/13, तिसरा आहे 8/17 आणि चौथा आहे 8/15. पहा, छेद 11, 13, 17 आणि 15 छेद भिन्न आहे सगळ्यांचे, चारही अपूर्णांकांचे छेद भिन्न आहे, परंतु अंश पहा 8, 8, 8, 8. अंश मात्र सर्वांचे कसे सारखे. मग कोणता आहे सर्वात मोठा अपूर्णांक आपला, ट्रिक काय आपली, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. मग छेद लहान कोणाचा आहे पहा बरं, 11, 13, 17 आणि 15 मध्ये छेद लहान कोणता आहे 11, म्हणून 8/11 हा अपूर्णांक सर्वात मोठा. दुसरं उदाहरण पहा. 7/15 7/12 7/18 7/11. या ठिकाणी पण छेद सर्व भिन्न आहे आणि अंश मात्र सर्व सारखे आहेत. परत तीच ट्रिक वापरा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. 15, 12, 18, 11 तिथं पण छेद लहान 11 आहे म्हणून 7/11 हा अपूर्णांक सर्वात मोठा. तिसरं उदाहरण पहा.
6 अंश छेद 13, 6 अंश छेद 15, 6 अंश छेद 9, 6 अंश छेद 12. या ठिकाणी पण छेद भिन्न आहेत आणि अंश मात्र सर्व सारखे आहेत. मग ट्रिकनुसार छेद लहान कोणाचा आहे पहा, 13, 15, 9 आणि 12. यामध्ये छेद लहान 9. मग हा 6 अंश छेद 9 हा अपूर्णांक सर्वात मोठा. चौथं उदाहरण पहा, 12 अंश छेद 20, 12 अंश छेद 13, 12 अंश छेद 21, 12 अंश छेद 17. या ठिकाणी पण पहा छेद भिन्न आहेत आणि अंश मात्र सर्व सारखे आहेत. मग ट्रिकनुसार ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग छेद 20, 13, 21 आणि 17 मध्ये लहान छेद कोणता आहे तर 13. म्हणून 12 अंश छेद 13 हा अपूर्णांक सर्वात मोठा. आले लक्षात सर्वांच्या? लिहून घ्या. आता आपण मोठा अपूर्णांक ओळखला, तसंच सर्वात लहान अपूर्णांक ओळखा. याची काही उदाहरणं घेऊ. सर्वात लहान अपूर्णांक ओळखा व त्याला गोल करा. पहा, पहिलं उदाहरण आहे 5 अंश छेद 11, 5 अंश छेद 13, 5 अंश छेद 18, 5 अंश छेद 15. पहा आता मुलांनो, निरीक्षण करा. आता 5 अंश छेद 11, 5 अंश छेद 13, 5 अंश छेद 18 आणि 5 अंश छेद 15 या चारही अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत. अंश मात्र 5, 5, 5, 5 सर्व सारखे आहेत. परंतु आता या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक विचारला का? नाही. तर काय विचारला? सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे. मग जर छेद लहान असला तर तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. मग सर्वात लहान अपूर्णांकाचं काय असेल रे? ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक काय असेल? सर्वात लहान. पहा मग छेद मोठा कोणाचा आहे? 11, 13, 18 आणि 15. यामध्ये मोठा छेद कोणता आहे तर 18. म्हणून 5 अंश छेद 18 हा अपूर्णांक सर्वात लहान. लक्षात आले तुमच्या? मगाशी आपण काय पाहिलं होतं? सर्वात मोठा अपूर्णांक. मग हा आला असता मोठा अपूर्णांक. परंतु आता लहान अपूर्णांक विचारल्यामुळे ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. लक्षात आलं सर्वांच्या? दुसरं उदाहरण पहा आता. 11 अंश छेद 18, 11 अंश छेद 12, 11 अंश छेद 16, 11 अंश छेद 19. पहा या ठिकाणी पण निरीक्षण करा, छेद सर्व भिन्न आहेत, अंश मात्र सर्व सारखे आहेत. मग आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे, म्हणजे ज्याचा छेद मोठा. 18, 12, 16, 19 छेद मोठा कोणता आहे? 19. मग 11 अंश छेद 19 हा अपूर्णांक सर्वात लहान. तिसरं उदाहरण पहा. 13 अंश छेद 20, 13 अंश छेद 15, 13 अंश छेद 17, 13 अंश छेद 18. यामध्ये 5 छेद भिन्न आणि अंश सारखे. मग सर्वात मोठा छेद कोणता आहे पहा बरं. 20, 15, 17, 18 मध्ये मोठा छेद 20 आहे. मग 13 अंश छेद 20 हा अपूर्णांक सर्वात लहान.
4 नंबरचं उदाहरण पहा. 9/11, 9/10, 9/15 आणि 9/13. पहा, छेद सर्व भिन्न आहेत, अंश मात्र सर्व सारखे आहेत. मग सर्वात मोठा छेद कोणता आहे? तर 15. मग हा अपूर्णांक सर्वात लहान. लक्षात आलं? ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान, हे लक्षात ठेवा. आले लक्षात? 4 उदाहरणं घेतली आपण, लक्षात आली तुमच्या? चला यानंतर पुढे पाहू. आता ज्याचे आपण आता अगोदर छेद समान असलेले पाहिले, नंतर अंश छेद वेगळे, छेद भिन्न आणि अंश समान असलेले पाहिले. आता आपण अंश व छेद दोन्हीही वेगवेगळे असतील तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहणार आहोत. लक्ष द्या. तर पहा, अंश व छेद दोन्ही वेगवेगळे. दोन्हीही निरनिराळे असतील तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा पहा. उदाहरण, आपण 2 अपूर्णांकाची तुलना घेऊ अगोदर, नंतर 4 अपूर्णांक एकत्र घेऊ. 7/5, 4/3. पहा आता हे 2 अपूर्णांक दिलेले, पहिला 7/5, दुसरा 4/3. आता निरीक्षण करा मुलांनो, याचा छेद 5, 3, छेद पण कसे वेगळे, आणि अंश 7, दुसऱ्याचा 4, अंश पण वेगळे. जेव्हा छेद आणि अंश दोन्हीही वेगवेगळे असतील तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा पहा. आता आपल्याला ट्रिक लावून इथं जमणार नाही. या ठिकाणी आपण काय करायचं, अशा वेळेस आपण अपूर्णांकाची भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज शिकलेलो आहोत 5वी 6वी मध्ये. त्यावेळेस काय करतो आपण, छेद समान करून घेतो अगोदर. म्हणजे एकतर त्यांचा लसावी काढतो किंवा तिरकस गुणाकार करतो. मग तिरकस गुणाकार करून आपल्याला पटकन उदाहरण सोडू शकतो आपण. पहा, तिरकस गुणाकार म्हणजे या छेदानी यांना गुणायचं, गुणुले 3 गुणुले 3, आणि याचं छेद किती आहे 5, या 5 आणि यांना दोघांना गुणायचं. तर पहा, 7 त्रिकीत झाले 21 आणि 5 त्रिकीत झाले 15. इकडे 4/5 किती झाले 20 आणि 3/5 15. पहा, आता छेद समान झाले. पहा मुलांना, छेद झाले का रे समान? 15/15. मग छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आपण ठरवतो, बरोबर आहे ना? छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग 21 आणि 20 मध्ये कोणता अंश मोठा आहे? तर 21 मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक मोठा. आलं लक्षात? आता दुसरं उदाहरण पहा. चार 4/7 चौकोन 5/8. आता इथे छेद वेगळे आणि अंश वेगळे. पहा, मग काय करायचं, तिरकस गुणाकार. ह्या छेदानी या दोघांना गुणायचं, गुणुले 8 गुणुले 8. या छेदानी या दोघांना गुणायचं, गुणुले 7 गुणुले 7. 8 चौकीत झाले 32 आणि 8 7 56. 5 7 35, 8 7 56. 5 छेद सारखे. छेद जर सारखे असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग 32 आणि 35 मध्ये कोणता अंश मोठा आहे रे? तर 35 मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक मोठा. 2 नंबर. आले लक्षात? पुढचं उदाहरण पहा. 3/5 चौकोन 4/8. परत तिरकस गुणाकार करा, गुणुले 8 गुणुले 8 गुणुले 5 गुणुले 5. 8 त्रिक 24, 8 पंचे 40. चौकोन 5 चौक 20 आणि 8 पंचे
40. छेद झाले सारखे. मग अंश पहा 24 आणि 20. 24 आणि 20 मध्ये कोणता अंश मोठा आहे? 24. म्हणून हा अपूर्णांक मोठा. आलं लक्षात? पुढचं उदाहरण पहा. 7/12 चौकोन 8/15. करा तिरकस गुणाकार. गुणले 15 गुणले 15. हा जर गुणाकार मोठा वाटला तर तुम्ही ह्या दोन यांचा लसावी घेऊन आपण छेद समान करू शकतो लसावी घेऊन. आणि अंश ज्याचा मोठा त्याचा तो अपूर्णांक मोठा हे आपण ठरवू शकतो. जर जास्त मोठा असला इथं अपूर्णांक तर अशा वेळेस एवढा गुणाकार करीत बसण्यापेक्षा डायरेक्ट दोन्हीचा लसावी घ्यायचा आणि छेद समान झाले का अपूर्णांक जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. गुणुले 12 गुणुले 12. 15 7 105. 15 12 15 गुणले 12 180. 12 8 96. 15 गुणले 12 180. 5 छेद झाले सारखे. मग 105 आणि 96 मध्ये कोणता अंश मोठा आहे? 105 मोठा आहे. म्हणून हा अपूर्णांक मोठा. आलं लक्षात सर्वांच्या? दोन अपूर्णांकाची तुलना जेव्हा छेद वेगवेगळे आणि अंश वेगवेगळे त्यावेळेस आपण असं तिरकस गुणाकार करून छेद समान करायचे आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असं ठरवायचं. आलं लक्षात सर्वांच्या? यानंतर आता पुढचं पाहू आपण. सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा, सर्वात छोटा अपूर्णांक ओळखा. सर्वात मोठा व सर्वात छोटा अपूर्णांक ओळखा. एकत्रच घेतो. ओळखा. पहा. 1 नंबर उदाहरण आहे. 5/6 11/12 17/18 12/13. त्यामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात छोटा अपूर्णांक ओळखायचा आहे. आता हे सगळे छेदाधिक अपूर्णांक हे काय सर्व छेदाधिक अपूर्णांक. मग या छेदाधिक अपूर्णांकामध्ये काय ट्रिक वापरायची पहा. निरनिराळ्या छेदाधिक व्यवहारी अपूर्णांकापैकी प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा आहे. पहा फरक पहा ना. अंश आणि छेदामध्ये छेद कितीने मोठा आहे त्याचं निरीक्षण करा. 1 ने मोठा असेल किंवा 2 ने मोठा असेल, जर फरक सारखा असेल अंश आणि छेदामध्ये तर सर्वात मोठा छेद असलेला अपूर्णांक हा मोठा असतो. ही ट्रिक पहा, लक्षात ठेवा. मग आता 5 आणि 6 मध्ये फरक कितीचा आहे रे? 5 पेक्षा 6 कितीने मोठे? 1 ने. 11 आणि 12 मध्ये फरक कितीचा आहे? 1 चा. 17 आणि 18 यामध्ये फरक कितीचा आहे? 1 चा. 12 आणि 13 मध्ये फरक कितीचा आहे? 1 चा. पहा प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद कितीने मोठा आहे? 1 ने मोठा आहे. म्हणजे फरक जेव्हा सारखा असेल तेव्हा काय ट्रिक वापरायची? ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक मोठा. मग छेद सर्वात मोठा कोणाचा आहे रे? 6 12 18 आणि 13. मग सर्वात छेद मोठा कोणाचा आहे? 18. म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा. सर्वात मोठा कोणता आहे? 17/18. आणि आपल्याला सर्वात लहान पण यातच घ्यायचं आहे. सर्वात लहान कोणता आहे सांगा बरं तुम्ही आता. ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. मग ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय होईल? सर्वात लहान होईल. मग सर्वात लहान छेद कोणता आहे? 6 12 18 13 मध्ये तर हा 6 सर्वात लहान छेद आहे. मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 5/6. आले लक्षात?
छेदाधिक अपूर्णांकामध्ये पाहतो बरं का आपण हे छेदाधिक. जर अंश अधिक अपूर्णांक असेल तर याच्या उलट क्रिया होती. अंश मोठा आणि छेद जर लहान असेल तर याच्या उलट क्रिया होईल. लक्षात ठेवा, हे छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा, अंशापेक्षा छेद मोठा, अंशापेक्षा छेद मोठा, अंशापेक्षा छेद मोठा. चारही अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा आहे. आणि कितीने मोठा आहे तो? तर 1 ने मोठा आहे. जेव्हा सारखा फरक असेल, अंश आणि छेदामधला फरक 1-1चा आहे, कधी कधी 2-2चा फरक असेल, कधी 3-3चा फरक असेल, जेव्हा फरक सारखाच असतो त्यावेळेस ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक लहान, हे लक्षात ठेवा. शेवटचं एक उदाहरण घेतो पहा. असं पण हो हो, असं पण उदाहरण 7वीला शिष्यवृत्तीमध्ये येऊ शकतं पहा. एक उदाहरण घेतो, अंश अधिकचं एक घेतो आणि छेद अधिकचं एक घेतो. 12/7, 23/8, 14/5 आणि 9/2. पहा आता या ठिकाणी छेद सगळे वेगवेगळे आणि अंश पहा 12, 23, 14, 9. अंश पण सगळे वेगवेगळे आणि दोन्हीतला फरक पहा. याच्यात कितीचा फरक आहे? 12 आणि 7 मध्ये 5चा फरक आहे. 23 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 15चा फरक आहे. 14 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. आणि 9 आणि 2 मध्ये 7चा फरक आहे. म्हणजे छेद पण वेगवेगळे, अंश पण वेगवेगळे आणि फरक पण वेगवेगळा. मग आता काय करायचं? कसं ठरवायचं कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता लहान? अशा वेळेस काय करायचं? डायरेक्ट भागाकार करायचा. आपण पहा भागाकार शिकलेलं आहे, दशांश चिन्ह येईल. पहा भागाकार डायरेक्ट करायचा. 7-1-7, खाली राहिले 12तून 7 गेले 5 राहिले. मग पॉईंट घ्यायचा, 5वर 0 आला 50 झाले. मग किती? 7-7-49. 1 राहिला, 7-1-7. याचं उत्तर आलं 1.71. पहा तुम्हाला जमतंय दशांश चिन्हात भागाकार करायचा, आपण शिकलेलो आहे 5वी 6वी मध्ये, त्याप्रमाणे भागाकार करायचा. आता 23 ला 8 ने भागायचं. 8×2=16, खाली किती राहिले? 7. पॉईंट घेतल्यावर 7वर 0 70, 8 64, खाली राहिले 6. नंतर 8-7-56, म्हणजे याचं किती आलं? 2.87. नंतर तिसरा भागाकार करायचा. 5-1-5, 5×2=10, खाली राहिले 4. पॉईंट घेतला, 4 चे झाले 40, 5-8=40. त्याचं किती आलं? 2.8. आणि शेवटचं 2-1-2, 2-4-8, खाली राहिला 1. पॉईंट मुळे 1 वर आला 0, झाले 10, 2×5=10. त्याचा आला भागाकार 4.5. तर पहा मग यावरून ठरवा. पहिलं आलं 1.71, दुसरं आलं 2.87, तिसरं आलं 2.8, चौथं आलं 4.5. आपण डायरेक्ट भागाकार केला. का? तर यांचे छेद पण वेगळे, अंश पण वेगळे, फरक पण वेगळा. मग कोणती ट्रिक वापरता येईना. मग आपल्याला शेवटचा पर्याय भागाकार करायचा. मग आपण भागाकार केला. असं उदाहरण येऊ शकतं 7वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेत. याचा पण सराव करा तुम्ही. तर पहा मग सर्वात मोठा कोणता आहे अपूर्णांक? पहा तुमच्या लगेच लक्षात येईल. सर्वात मोठा कोणता आहे? 2.87. 2.87 आलेलं आहे. मग कोणता आहे? सॉरी 2.87 नाही, सर्वात मोठा 4.5 आहे. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक 9/2. 4.5 सर्वात मोठा आलं ना. मग सर्वात मोठा अपूर्णांक 9/2 आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? 1.71. म्हणजे कोणता आहे तो अपूर्णांक? 12/7. आलं लक्षात तुमच्या? सर्वात मोठा अपूर्णांक इथं 4.5 भागाकार आल्यामुळं 9/2 आणि सर्वात लहान 1.71 म्हणजे 12/7 हा सर्वात लहान अपूर्णांक. छेदाधिकचं एक उदाहरण घेतो. अंश अधिकचं झालं, आता छेदाधिकचं एक घेतो आणि मग संपन्न आपलं लेक्चर. 7/9, 11/9, 4/10,
7/13. आता इथं पण भागाकार करायचं पहा. 9 ने जर डायरेक्ट भाग दिला तर किती येतंय 0.77. हे झालंय 0.77. दुसरं या 9 ने भाग दिला तर किती येतं पहा 0.57. 0.57. तिसरं 10 ने भाग दिला डायरेक्ट 0.4 येईल पहा. या शून्यामुळे इथं पॉईंट येईल. नंतर चौथं येईल पहा 13 ने भाग दिला 0.53. 0.4. 0.53. पहा आता सर्वात मोठा कोणता आहे सर्वात लहान अपूर्णांक पहा आता 0.77 0.57 0.4 आणि 0.53. तर सर्वात मोठा भागाकार कोणाचा आला 0.77. मग 7/9 हा अपूर्णांक काय झाला सर्वात मोठा. नंतर सर्वात कमी भागाकार कोणता आला 0.4. मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे 4/10. इथं 0.77 0.57 0.4 0.53. मग 0.4 म्हणजे 0.40 तरी लहानच आहे म्हणून तो अपूर्णांक 4/10 सर्वात लहान आणि सर्वात मोठा 0.77 मोठा असल्यामुळे 7/9 हा अपूर्णांक सर्वात मोठा. लक्षात आलं सर्वांच्या. तर घरी गेल्यानंतर सर्वात मोठा अपूर्णांक सर्वात लहान अपूर्णांक ह्या ज्या ट्रिक्स आपण पाहिल्या त्या ट्रिक्स आणि जेव्हा छेद समान असेल तर काय करायचं जेव्हा अंश समान असेल तर काय करायचं जेव्हा अंश आणि छेदातला फरक सारखा असेल तर कोणती ट्रिक वापरायची जेव्हा कोणतीच ट्रिक लागू होत नाही तेव्हा भागाकार करायचा. हे सर्व तुम्ही घरी गेल्यावर रिवाइज करा आणि पहा प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला जमेल. अवघड काही नाही. सर्वांनी शांततेने ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. सर झालं.